मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला मस्त अशी पास्ताची रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी भरून पास्ता घेतलेला आहे। पास्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मस्त टोमॅटो केचप, एक चीजचं स्लाइड्स घेतलेली आहे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि पास्ता मसाला। तर पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा पास्ता बॉईल करून घ्यावा लागेल। आज पास्ता बनवायला सुरुवात करूया। हे पहा, मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते, कारण पास्ता खाली लागू नये म्हणून। तसंच मी त्याच्यात थोडंसं मीठही टाकणार आहे, एकदम थोडंसं। आता हे पाणी उकळत आहे, याच्यामध्ये आपण पास्ता घालून घेऊयात। पास्ता असा छान असा शिजवून घ्यायचा। शिजवल्यावरती त्याच्यातलं पाणी साईडला काढून मग आपण पास्ता बनवायचा। आता आपला पास्ता शिजतोय तोपर्यंत मी हे ज्या भाज्या त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या कट करून घेते। हे पहा मित्रांनो, आपला पास्ता मस्त असा बॉईल झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। हे बघा, जास्त पण शिजवून नाही घ्यायचा, मग चव चांगली लागत नाही। तर आता हा आपण काढून घेऊया। हे पहा मित्रांनो, एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलंच आहे। त्याच्यात थोडेसे जिरे टाकते मी आणि ह्या कट केलेल्या भाज्या। आता तुम्ही म्हणाल हा कांदा जो मी मगाशी मोठा दाखवला त्याच्यातला मी थोडासाच कांदा घेतला, कारण आपल्याला थोडासाच पास्ता बनवायचा। माझ्याकडे छोटा कांदा नव्हता, त्यामुळे तो मोठा कांदा दाखवला। म्हणजे जेवढं आपलं पास्त्याचं प्रमाण आहे त्या प्रमाणातच त्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या। या भाज्या मस्त अशा थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या। याच्यात एकदम थोडीशी मी लाल तिखट घालत आहे, एकदम थोडंसं, आणि थोडीशी हळद। आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आम्ही शिजवून घेतलेला पास्ता। पास्त्यात नॉर्मल थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून खूप असा सुक्का सुक्का पण नको व्हायला। आता याच्यावरती आपण घालणार आहे पास्ता मसाला, मिक्स करून घेऊया। खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे, आणि मुलांना तर आजकाल पास्ता, मॅगी यासारखेच पदार्थ जास्त आवडतात। आता आपला मसाला छान असा मिक्स झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकूया थोडासा। मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी चीज टाकणार आहे। चीजचा स्लाइड्स आहे पूर्ण, त्याचे मी तुकडे करून टाकते, किंवा तुम्ही क्यूब पण वापरू शकता। पटकन मेल्ट होण्यासाठी मी तुकडे केले। चीजी पास्ता तयार झाला आपला, मस्त असा यम्मी। हे पहा, मस्त असा चीजी पास्ता। आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी टाकणार आहे मस्त अशी कोथिंबीर। चला, आपला पास्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे।
हे पहा मित्रांनो, आपला मस्त असा चीजी ज्युसी पास्ता तयार झालेला आहे। तर तुम्ही एकदा असा पास्ता करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।